चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गावी न आवडी हीच माझी सर्व जोडी। तुम्ही बघितल्याप्रमाणे तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला काय मागतात हे सांगणार आहे। तर तुमचं आमचं जीवन अलग आहे। तुम्ही आम्ही जर मागाय गेलो भगवंताला तर काय मागणार? सुख, शांती, पैसा, अडका, संसारामध्ये सुख द्या, मुलाचं लग्न होऊ द्या, लिकीचं लग्न होऊ द्या, आपली मागणी हेच आहे। पण साधू संतांची काय मागणी आहे? आणि जीवन हे कुणाला कळालं? की तुम्हा आम्हाला कळालं की साधू संतांना कळालं? त्या अर्थी साधू संतांना हे जीवन कळालं, म्हणून साधू संतांचा उद्धार झाला आणि त्यांची कीर्ती सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे। तुम्हा आम्हाला आपलं जीवन कळालं नाही, म्हणून तुम्ही आम्ही या जीवनामध्ये सार्थक होईल का नाही माहिती नाही। तिच्याकरिता आपल्या जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर साधू संतांची संगती करावं लागेल, भगवंताचे नामस्मरण करावं लागेल। मग आपलं कुठेतरी जीवन जाऊन सफल झाल्याशिवाय आणि त्याला योग्य मार्ग भेटल्याशिवाय आणि चांगलं फुल नाही फुलाची पाकळी आम्ही संत नाही होऊ शकलो तरी संतांच्या मार्गदर्शनावर किंवा त्यांच्या उद्देशावर आपण चालतोय हे फार मोठी गरज आहे। त्याकरता तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये भरपूर काही दुःख आलं, संकट आलं, तर तुकाराम महाराजांनी भगवंताकडे काय मागितले ते या अभंगात सांगतात। तुकाराम महाराज म्हणतात की हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गावी न आवडी हेच माझे सर्व। तुकाराम महाराज म्हणतात की वा देवा मला तुमच्याकडून काही नको, तर मला फक्त तुमचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये राहू दे आणि तुझ्याशिवाय ह्या जीवनामध्ये काहीच नको। सर्व मोहमायेचा बाजार आहे ह्या जीवनामध्ये, तुझ्याशिवाय मला काही नको। हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गावी न आवडी हीच माझी सर्व जोडी। तुकाराम महाराज म्हणतात की ओ देवा तुझ्या व्यतिरिक्त मला काही नको, फक्त तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहू दे आणि जीवनभर तुझंच नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहू दे। हे तुकोबार आहे ह्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला म्हणतात। तर तुम्ही आम्हाला मागायला सांगितलं तर तुम्ही आम्ही काय मागणार? एक मोठा बंगला, मला एवढे पैसे, हे ते सर्व आपल्या माग मोहमायेचा बाजार आहे, तिच्याकरिता तुम्ही आम्ही हेच मागू शकतो। तर हिच्या पुढे जाण्यासाठी देवाला मला देवा मुक्ती किंवा आपलं नामस्मरणच मला या मुखामध्ये पाहिजे म्हटलं तर तुम्हा आम्हाला संताच्या म्हणण्याप्रमाणे आणि संताच्या मार्गदर्शनावर गेलेलं पाहिजे, तरीच आपलं कुठेतरी जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मी सुनील ढोबळे, तुम्ही SD गजर भक्ती यूट्यूब चॅनल पाहत आहात, तरी नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर कमेंट केल्याशिवाय राहू नका। नमस्कार।